लॉकडाऊनच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. सरकारी पातळीवर लॉकडाऊनचा विचार नाही. इंधनासह आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली आहे. तसंच देशातील सर्व नागरिकांना आवाहन सुद्धा केलेलं आहे. लॉकडाऊनच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलंय आणि सरकारी पातळीवर लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही हे सुद्धा अधोरेखित केलंय. माहिती जाणून घेऊयात. रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, या सगळ्या संदर्भात आता पेट्रोलियम मंत्र्यांनी नेमक्या काय सूचना दिल्यात? बिलकुल, लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये या सगळ्या चर्चा जे चालल्या त्या केवळ अफवा आहेत आणि अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव भारताकडे नाही, आपल्या देशाकडे नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुद्दामून काहीतरी खोटारडेपणा हा केला जात आहे. लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही हे स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे स्पष्ट करताना सध्याची देशातली काय स्थिती आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत क्रूड ऑइलच्या, आणि साधारणतः $70 प्रति बॅरल वरून ते $122 वर गेलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या इथे सुद्धा पेट्रोल आणि डिझेलची किमती वाढणं हे अपेक्षित होतं. परंतु सरकार जो आहे तो बोजा सहन करणार आहे, मात्र सामान्यांना झळ बसू देणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते अद्याप वाढलेले नाहीत ते सुद्धा स्पष्ट केले. आणि हे संकेत आहेत की लॉकडाऊन अद्याप ही जाहीर केलेला नाहीये किंवा केलं जाणार नाही हे स्पष्टपणे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलेलं आहे. बरोबर, धन्यवाद माहितीसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला. त्यानंतर आता युद्धाचा आजचा 28वा दिवस असून याचे चटके तीव्र होताना पाहायला मिळतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात मोदी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार आहे.